रस्त्यावर नमाज पढता येणार नाही. अर्थात त्याच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये खूप तणावाची परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी मॉब हिंसक झाले. विशेषतः कलकत्त्यामधल्या पार्क स्ट्रीट मध्ये जवळपास 15,000 जमाव आलेला होता, जो प्रार्थना करणार असं सांगत होता. त्या रस्त्यावरच्या प्रार्थनेला पोलिसांनी अटकाव केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली. हे सगळं व्हायला कारणीभूत काय, तर सुवेंदू अधिकारी यांनी कायद्याचं पालन केलं पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका घेतली. खरंच रस्त्यावर येऊन नमाज पडणं हे अतिशय गरजेचं अशा स्वरूपाचं धार्मिक कृत्य आहे असं वाटतं का आपल्याला? कारण काय देत आहेत? मशिदीत जागा कमी पडते म्हणून आम्हाला रस्त्यावर यावं लागतं. त्याच्यावर योगी आदित्यनाथ यांनी उपाय सुचवला आणि तो म्हणजे लोग मुझसे पूछते हैं साहब आपके यहाँ यूपी में क्या सड़कों पे सचमुच नमाज नहीं होती? मैं कहता हूँ कतई नहीं होती है, आप जाके देख लो। और लोगों ने मुझसे कहा साहब कैसे होगा, हमारी संख्या ज्यादा है। हमने कहा शिफ्ट में कर लो। कारण एका सिस्टीम मध्ये राहून, एका व्यवस्थेत राहून, एका देशाचा भाग होऊन राहणं या समाजाला मुळात मान्यच नाही अशा प्रकारचं आतापर्यंत त्यांचं वागणं आहे. आणि म्हणूनच ज्या ज्या गोष्टी असंवैधानिक आहेत त्या सगळ्या हा समाज करताना दिसतो. या देशामध्ये कोणाचंही लांगुल चालन होणार नाही, रस्त्यावर कोणालाही शाहीन बाग करू दिली जाणार नाही आणि तसंच रस्त्यावर नमाज पढता येणार नाही. प्यार से मानेंगे ठीक बात है, नहीं मानेंगे तो दूसरा तरीका अपनाएंगे.